पत्रिकेत राजयोग असूनही संघर्ष का? नमस्कार. तुमच्या पत्रिकेत राजयोग आहे असं ज्योतिषी सांगतात, तरीही आयुष्य संघर्षात जात आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा अजूनही लांबच आहेत. मग लक्षात प्रश्न येतो, राजयोग सत्ता देतो की अधिक कठीण परीक्षा घेतो? ज्योतिष शास्त्रानुसार सर्वात जास्त आशा पल्लवित करणारा आणि तितकाच गैरसमजांनी भरलेला शब्द म्हणजे राजयोग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाची उत्तरं शोधणार आहोत. पत्रिकेत राजयोग असूनही लोक अपयशी का ठरतात आणि तुमचा राजयोग तुमच्यासाठी काम का करत नाही? नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. हा विषय पुढे नेण्याआधी आपल्याला आठवण करून देते की आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. सर्वात आधी आपण एक मूलभूत सत्य समजून घेऊया. पत्रिकेत राजयोग असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तो ॲक्टिव्ह होणं देखील महत्त्वाचं आहे. राजयोग म्हणजे एक प्रॉमिस आहे, पण त्याची डिलिव्हरी ही महादशा, अंतर्दशा, तुमचं योग्य वय आणि ग्रहांचं पाठबळ यावर अवलंबून असतं. जोपर्यंत योग्य दशा येत नाही तोपर्यंत तो राजयोग केवळ कागदावर राहतो. त्यामुळे आपण आता ज्योतिषशास्त्रानुसार वेगवेगळ्या राजयोगाबद्दल जाणून घेऊ. गजकेसरी राजयोग. पहिला महत्त्वाचा योग म्हणजे गजकेसरी राजयोग. गुरु आणि चंद्र एकमेकांच्या केंद्रात असतील तर हा योग घडून येतो. हा योग पैसा, प्रतिष्ठा, घर, गाडी, समाजात मानसन्मान देतो. पण हा सक्रिय कधी होतो? जेव्हा गुरु महादशेत चंद्राची अंतर्दशा येते किंवा चंद्र महादशेत असताना गुरु अंतर्दशा येते. उदाहरण द्यायचं झाल्यास माझ्याकडे एक जातक आले होते. त्यांच्या पत्रिकेत हा योग होता, पण 30व्या वर्षापर्यंत प्रचंड कर्ज आणि संघर्ष सुरू होता. जसं 32व्या वर्षी त्यांना गुरुची महादशा सुरू झाली तसं अचानक स्वतःचं घर, गाडी आणि स्थिर नोकरी मिळाली. योग आधीच होता, पण फळ दशेने दिलं. दुसरा योग म्हणजे बुधादित्य राजयोग. सूर्य आणि बुधाची युती बुद्धिमत्ता, प्रशासकीय कामात यश देते. हा योग सूर्य किंवा बुधाच्या महादशेत सक्रिय होतो. कॉलेजमध्ये सामान्य असलेला विद्यार्थी जेव्हा बुधादित्य योगाच्या दशेमध्ये येतो तेव्हा तो स्पर्धा परीक्षेत यश मिळवून सरकारी अधिकारी बनतो. आपल्याला खूप आश्चर्य वाटतं. हा योग योग्य वेळी बुद्धीला योग्य व्यासपीठ मिळवून देतो. तिसरा योग म्हणजे नीचभंग राजयोग. हा योग संघर्ष देणारा राजयोग म्हणून ओळखला जातो. हा योग तुम्हाला आधी तोडतो मग घडवतो. यामध्ये सुरुवातीला अपमान, अपयश, मानसिक खच्चीकरण सोसावं लागतं. त्यानंतर यशाचा, फळप्राप्तीचा काळ सुरू होतो. उदाहरण द्यायचं झाल्यास एका जातकाच्या पत्रिकेत शनी नीच होता, पण त्याचा नीचभंग होत होता. 10 वर्ष त्यांनी अपमान सहन केला, पण शनीच्या महादशेत नीचभंग करणाऱ्या ग्रहाची अंतर्दशा आली आणि तीच व्यक्ती नंतर एका मोठ्या पदावर विराजमान झाली. आता पंचमहापुरुष योगाबद्दल आपण जाणून घेऊया. मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी यांच्यामुळे होणारे रुचक, भद्र, हंस, मालव्य आणि शशक हे 5 योग अत्यंत प्रभावशाली आहे. पण इथेच एक मोठी अडचण येते. याचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे. एका जातकाच्या पत्रिकेत मालव्य राजयोग होता, जो शुक्रामुळे निर्माण होतो. पण या जातकाचा जन्म कृत्तिका नक्षत्रात झाल्यामुळे त्याच्या संपूर्ण आयुष्यात शुक्राची महादशा आलीच नाही. परिणामी राजयोग असूनही संपूर्ण आयुष्य गरिबीत गेलं. म्हणजेच काय? फक्त योग असून चालत नाही, त्याची दशा येणं तितकंच गरजेचं आहे. 5वा राजयोग म्हणजे लग्नाधी चंद्राधी राजयोग आणि विपरीत राजयोग होय. लग्नादी आणि चंद्रादी योग हे देखील सुरुवातीला संघर्ष देऊन उशिरा स्थैर्य देतात. तसंच विपरीत राजयोग हा तर अडचणीतून संधी निर्माण करतो. ज्यांचा व्यवसाय 3 वेळा बुडाला त्यांना विपरीत राजयोगाने 4थ्या प्रयत्नात अफाट यश मिळवून दिलं. हे मी पाहिलं आहे. ज्योतिषप्रेमींनो, याचा अर्थ कोणताही राजयोग सहजासहजी मिळत नाही. तो आधी तुमचा अहंकार तोडतो, तुमचा संयम तपासतो, तुमची परीक्षा घेतो. राजयोग म्हणजे केवळ सुवर्ण सिंहासन नाही, तर ती एक काटेरी खुर्ची आहे.
जो या संघर्षात टिकतो त्याला मिळणारं फळ हे मोठं असतं. त्यामुळे तुमच्या पत्रिकेत राजयोग असूनही सध्या जर संघर्ष सुरू असेल तर तुमची परीक्षा सुरू आहे हे लक्षात घ्या. तुमची सुवर्ण काळाची दशा लवकरच येणार आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात अचानक संघर्ष वाढला आहे का? कारण योग सक्रिय होण्याआधी असं होतं. तुमच्या पत्रिकेत कोणता राजयोग आहे? तुमची सध्या कोणती महादशा सुरू आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. अशाच सखोल ज्योतिषीय माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.